मित्रांनो, अनेक वेळा आपण IPOसाठी अप्लाय केलेला असेल, मात्र आपल्याला IPOची अलॉटमेंट झाली नाही. हा अनुभव प्रत्येकाच्या बाबतीत आलेला असेल. मग आपल्याला IPOची अलॉटमेंट का झाली नाही याचा अभ्यास करण्याअगोदर IPOची अलॉटमेंट प्रोसेस कशा प्रकारची आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण IPOची अलॉटमेंट प्रोसेस कशा प्रकारची आहे आणि आपल्याला IPOची अलॉटमेंट होण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे अप्लाय करावं लागेल याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. IPOची अलॉटमेंट प्रोसेस बघण्याअगोदर IPOमध्ये कोणकोणत्या कॅटेगरीला अप्लाय करता येतो हे देखील पाहणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. IPOमध्ये प्रामुख्याने 3 कॅटेगरीच्या माध्यमातून आपल्याला अप्लाय करता येतो. सर्वात प्रथम QIB क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स. या कॅटेगरीमध्ये एकूण अलॉटमेंट शेअर्सच्या 50% शेअर्स राखीव असतात आणि या कॅटेगरीच्या माध्यमातून ज्या संस्था अप्लाय करतात त्या संस्था या सेबीकडे रजिस्टर असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये आपण बघू शकतो की म्युच्युअल फंड, व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर, फॉरेन व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर, इन्शुरन्स कंपनी यासारख्या कंपन्यांचा समावेश होत असतो. आता 2 नंबरला HNI किंवा NII म्हणजे नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर किंवा हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर. जे इन्व्हेस्टर 2 लाख रुपयापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट IPOमध्ये करत असतात त्यांचा या HNI किंवा NII या कॅटेगरीमध्ये समावेश होत असतो. आपण बघू शकतो की या कॅटेगरीसाठी एकूण अलॉटमेंट शेअर्सच्या 15% शेअर्स राखीव असतात. आता 3 नंबरची जी कॅटेगरी आहे, 3 नंबरची कॅटेगरी म्हणजे RII म्हणजे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. या कॅटेगरीमध्ये जे इन्व्हेस्टर 2 लाख रुपयापेक्षा कमी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करीत असतात त्यांचा समावेश होत असतो. या कॅटेगरीसाठी एकूण अलॉटमेंट शेअर्सच्या 35% कोटा हा राखीव असतो. आता आपण बघितलं की IPOसाठी या प्रामुख्याने 3 कॅटेगरीच्या माध्यमातून अप्लाय केला जातो. आता आपल्यासाठी जर महत्त्वाचे म्हटले तर मग HNI किंवा RII म्हणजे नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स. त्या 2 कॅटेगरीमध्ये IPOची जी काही अलॉटमेंट प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण सविस्तरपणे बघूया. IPOची अलॉटमेंट प्रोसेस बघण्याअगोदर त्याची संबंधित काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन देखील आपल्याला बघणे अत्यंत आवश्यक आहे. आता IPO अलॉटमेंट होण्याच्या 3 कंडिशन आपल्याला बघता येतील. यामध्ये पहिली कंडिशनमध्ये जर एखाद्या कंपनीने IPO लॉन्च केला आणि एकूण अलॉटमेंट शेअर्सच्या जर 90% पेक्षा कमी लोकांनी या IPOसाठी अप्लाय केला तर मग हा IPO कॅन्सल होतो आणि ज्या लोकांनी IPOसाठी अप्लाय केलेला आहे त्या लोकांचे पैसेही परत केले जातात. म्हणजे मिनिमम कमीत कमी एकूण अलॉटमेंट शेअर्सच्या 90% पेक्षा जास्त शेअर्ससाठी लोकांनी अप्लाय करणे किंवा इन्व्हेस्टरनी अप्लाय करणे अत्यंत आवश्यक आहे. ही झाली पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशनमध्ये एकूण अलॉटमेंट शेअर्स आणि अप्लाय करणारे इन्व्हेस्टर्स या दोघांची संख्या जर सारखीच असेल तर मग सर्वांना त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये किंवा त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे IPOची अलॉटमेंट ही होत असते. तिसऱ्या कंडिशनमध्ये जर IPO हा ओव्हर सबस्क्राईब झाला तर मग त्यावेळी खरा प्रॉब्लेम होतो. कारण एकूण अलॉट शेअर्सची संख्या आणि अप्लाय करणाऱ्याची संख्या यामध्ये जर डिफरन्स असेल तर मग IPOची अलॉटमेंट कशा प्रकारे होती हे आपल्याला पाहणे अत्यंत आवश्यक आहे आणि याविषयी आपण सविस्तर आता माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम RII म्हणजे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. आता आपण बघू शकतो की एकूण अलॉटमेंट शेअर्सच्या 35% कोटा या कॅटेगरीसाठी राखीव असतो आणि जे इन्व्हेस्टर 2 लाख रुपयापेक्षा कमी इन्व्हेस्टमेंट करीत असतात त्यांचा या कॅटेगरीमध्ये समावेश होतो. आता या कॅटेगरीमध्ये जर IPO ओव्हर सबस्क्राईब झाला तर मग या कॅटेगरीमध्ये लॉटरी पद्धतीने IPOची अलॉटमेंट केली जाते. मग लॉटरी पद्धतीने IPOची अलॉटमेंट केली जाते म्हणजे तुम्ही IPOसाठी कोणत्या दिवशी अप्लाय केला याला काहीही महत्त्व राहत नाही. म्हणजे IPOसाठी जे काही 3 दिवस दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही जर पहिल्या दिवशी अप्लाय केला किंवा शेवटच्या दिवशी केला, कोणत्याही दिवशी अप्लाय केला तरी यामध्ये काहीही फरक पडत नाही. तर रँडम पद्धतीने IPOची अलॉटमेंट ही केली जाते. आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या बाबीकडे आपल्याला लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी एखादा IPO हा ओव्हर सबस्क्राईब होत असतो त्यावेळी त्या IPO जी काही अपर लिमिट दिली आहे त्या अपर लिमिटला त्या IPOची अलॉटमेंट ही होत असते. ज्यावेळी आपण IPOसाठी अप्लाय करीत असतो त्यावेळी त्या IPO जी काही कट ऑफ प्राईज आहे म्हणजे अपर लिमिट प्राईज आहे ती लिमिट प्राईज देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याच लिमिट प्राईजला IPOची अलॉटमेंट ही होत असते. या ठिकाणी काय करायचे की पहिले जे काही IPOसाठी अप्लाय करण्याचे 2 दिवस आहेत त्या 2 दिवस IPOसाठी अप्लाय करायचा नाही तर IPOसाठी हा शेवटच्या दिवशी अप्लाय करायचा. त्यावेळी आपल्याला कळून जाईल की हा IPO किती ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला अप्लाय करता येईल. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जर IPO ओव्हर सबस्क्राईब झालेला असेल तर फक्त एकाच लॉटसाठी IPOमध्ये अप्लाय करायचा असतो. कारण जर IPO ओव्हर सबस्क्राईब झाला तर मग ज्यावेळी लॉटरी पद्धतीने रँडम पद्धतीने IPOची अलॉटमेंट ही होत असते. ज्यावेळी IPO ओव्हर सबस्क्राईब होतो या कंडिशनमध्ये IPOची अलॉटमेंट करताना ज्या व्यक्तीने एक लॉटसाठी अप्लाय केला आहे सर्वात प्रथम त्यांचा विचार केला जातो आणि विशेष म्हणजे ज्यांनी कट ऑफ प्राईज ही अपर लिमिटची दिलेली असते त्यांचा विचार केला जातो. ज्यांनी कट ऑफ प्राईज ही अपर लिमिटपेक्षा कमी दिलेली आहे त्यांचे अर्ज हे बाद केले जातात. दुसरी कंडिशन म्हणजे तुम्ही कितीही लॉटसाठी अप्लाय केलेला जरी असला तर सर्वात प्रथम सर्वांना एक लॉट हा अलॉट केला जातो. त्यामुळे IPO ज्यावेळी ओव्हर सबस्क्राईब होतो त्यावेळी फक्त एकाच लॉटसाठी अप्लाय हा करायचा असतो. ही झाली रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर या कॅटेगरीची अलॉटमेंट प्रोसेस.
आता आपण पुढे बघूया HNI किंवा NII या कॅटेगरीमध्ये अलॉटमेंट प्रोसेस ही IPO मध्ये कशा प्रकारे होत असते. HNI किंवा NII या कॅटेगरीमध्ये IPO ची अलॉटमेंट ही 100% होत असते. आपण बघितलं की या कॅटेगरीसाठी एकूण अलॉटमेंट शेअर्सच्या 15% कोटा हा राखीव असतो आणि 2 लाख रुपयापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या इन्व्हेस्टरचा या कॅटेगरीमध्ये समावेश होत असतो. आता या कॅटेगरीमध्ये IPO ची अलॉटमेंट प्रोसेस कशा प्रकारची आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. समजा XYZ ही कंपनी आहे, या कंपनीने त्यांचा IPO लॉन्च केला आहे. आता XYZ या कंपनीचा जो IPO आहे तो IPO वर सबस्क्राईब झालेला आहे. या ठिकाणी आपण काय करूया, त्या कंपनीची जी काय अपर लिमिट प्राइस आहे ती प्राइस आपण शेअर्सची प्राइस गृहीत धरूया. समजा त्या शेअर्सची प्राइस आहे ती प्राइस 100 रुपये आहे आणि त्याची जी लॉट साईज आहे ती लॉट साईज 50 शेअर्सची आहे. तर या ठिकाणी आपण समजूया की तो IPO 25 टाइम्स वर सबस्क्राईब झालेला आहे. आपण या अगोदर जी कॅटेगरी बघितली रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर, यामध्ये लॉटरी पद्धतीने IPO ची अलॉटमेंट ही होत असते. मात्र जी काय HNI कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये IPO ची अलॉटमेंट ही वेगळ्या पद्धतीने होत असते. यामध्ये IPO ची अलॉटमेंट ही प्रोपोर्शनेट पद्धतीने होत असते. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये IPO वर सबस्क्राईब झालेला आहे त्या प्रमाणामध्ये IPO साठी अप्लाय करणे आवश्यक आहे आणि त्या प्रमाणामध्ये IPO ची अलॉटमेंट ही या कॅटेगरीमध्ये होत असते. प्रोपोर्शनेट बेसिसवर IPO ची अलॉटमेंट होते म्हणजे नेमकी कशा प्रकारे होते याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. आता या उदाहरणामध्ये आपण बघितलं की XYZ एक कंपनी आहे. समजा या कंपनीने टोटल 2 लाख शेअर्स विक्रीसाठी काढलेले आहेत किंवा IPO मध्ये त्यांनी 2 लाख शेअर्स सेल्स करण्यासाठी लॉन्च केले आहेत. आता NII किंवा HNI या कॅटेगरीसाठी असणारे शेअर्सची संख्या म्हणजे एकूण 2 लाख शेअर्सच्या 15% शेअर्स या कॅटेगरीसाठी राखीव असतात. म्हणजे एकूण 2 लाख शेअर्सच्या 15% म्हणजे एकूण 30,000 शेअर्स या कॅटेगरीसाठी राखीव आहे. आपण बघितलं की या कॅटेगरीमध्ये शेअर्सची प्राइस जी आहे ती प्राइस 100 रुपये आपल्याला दिसून येईल आणि त्याची जी लॉट साईज आहे ती लॉट साईज 50 असल्याचे आपल्याला दिसून येईल. आणि XYZ या कंपनीचा IPO आहे तो IPO 25 टाइम्स वर सबस्क्राईब झाल्याचे आपल्याला दिसून येईल. मग आपल्याला या कॅटेगरीमधून एक लॉट मिळवण्यासाठी किती शेअर्ससाठी अप्लाय करावं लागेल हे देखील आपल्याला बघणे अत्यंत आवश्यक आहे. मग आता एकूण शेअर्स काढण्यासाठी IPO जेवढा वर सबस्क्राईब झालेला आहे ती संख्या मल्टिपल बाय जी काय शेअर्सची लॉट साईज आहे ती लॉट साईज या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर एका लॉटसाठी आपल्याला किती शेअर्ससाठी अप्लाय करावे लागेल हे आपल्याला दिसून येईल. आपण बघूया XYZ या कंपनीमध्ये जो IPO वर सबस्क्राईब झालेला आहे तो 25 टाइम्स वर सबस्क्राईब झालेला आहे. मल्टिपल बाय एका लॉटमध्ये असणारे शेअर्स. आता या ठिकाणी एका लॉटमध्ये किती 50 शेअर्स आपल्याला दिसून येतील. आता याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर येणारं उत्तर हे आपल्याला 1250 आल्याचं दिसून येईल. म्हणजे या कॅटेगरीमधून जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर 1250 शेअर्ससाठी आपल्याला अप्लाय करावं लागेल. त्यावेळी आपल्याला एका लॉटची अलॉटमेंट ही होणार आहे. म्हणजे या कॅटेगरीमधून आपल्याला एका लॉटसाठी अप्लाय करायचं असेल तर 1250 शेअर्ससाठी अप्लाय करावं लागेल. मग या 1250 शेअर्ससाठी जी लागणारी रक्कम आहे ती रक्कम आपण काढूया. आपण बघितलं की XYZ या कंपनीच्या शेअरची प्राइस आपल्याला 100 रुपये दिसून येईल. 1250 मल्टिपल बाय 100 म्हणजे 1,25,000 रुपये आपल्याला एक लॉट अलॉटमेंट होण्यासाठी या कॅटेगरीमध्ये लागत असतात. म्हणजे एक लॉट मिळवण्यासाठी 1,25,000 रुपयाची बीड आपल्याला या कॅटेगरीमधून लावावी लागेल. तरच आपल्याला या कॅटेगरीमधून एक लॉटची अलॉटमेंट ही होईल. मग आपल्याला जेवढे जास्त लॉट पाहिजे असतील त्या प्रमाणामध्ये आपण या कॅटेगरीमधून अप्लाय करू शकतो. जर आपण प्रॉपर पद्धतीने या कॅटेगरीमधून अप्लाय केला तर आपल्याला 100% IPO ची अलॉटमेंट ही होत असते. मात्र आपण किती रक्कम इन्व्हेस्ट करू शकतो त्यावर डिपेंड आहे की आपल्याला नेमके किती लॉटची अलॉटमेंट ही होऊ शकते. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच IPO साठी आपण जर रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर या कॅटेगरीमधून अप्लाय केला तर आपल्याला एकूण लागणारी रक्कम आपण बघू शकतो की एकूण शेअर्सची प्राइस 100 रुपये आणि लॉट साईज 50 म्हणजे आपल्याला एकूण लागणारी रक्कम फक्त 5,000 रुपये एका लॉटसाठी अप्लाय करण्यासाठी लागत असते. मात्र तोच अप्लाय जर आपण HNI या कॅटेगरीमधून केला तर फक्त एका लॉटसाठी आपल्याला लागणारी रक्कम 1,25,000 रुपये लागत असते. मात्र HNI कॅटेगरीमधून आपल्याला जो IPO आहे तो IPO अलॉट होण्याची गॅरंटी असते. मात्र रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर या कॅटेगरीमधून आपल्याला IPO ची अलॉटमेंट होईलच हे सांगता येत नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण IPO ची अलॉटमेंट कशा प्रकारची आहे याविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपण जर आपल्या टेक टाइम मराठी या मराठमोळा YouTube चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.